तुम्ही दखल घ्यायला एक मिनिट, आवाज खाली करायचा, अजिबात आवाज चढवायचा नाही माझ्यावर. चढवतोय कोण मग आवाज? सांगितलं काय तुम्हाला मी, माझं काम नाही नीट सांगितलंय अहो, ना. तुमचं काम मग ना, आम्ही त्यांचे घेऊन वरिष्ठ दखल आहेत ना. कोणाची मग? मग वरिष्ठ आहेत ना त्यांचे, बिल नाही आहेत का? काही सांगायचं नाही. काम तुम्ही म्हणता तुमचं नाही, नेमकं कोणाचं काम आहे? आणि संस्थेचं काम आहे, आमचं नाही. एमओसी कशाचं नाही, आमचं काम आम्ही करतो. ज्याचं काम आहे त्यांना तुम्ही सांगायला लागेल. मला कशाला बोलताय तुम्ही? माझा काय संबंध आहे त्याची? चूक केली आम्ही इकडे येऊन. काय समजा तुम्ही म्हणतात आमचं काम नाही, काम कोणाचं सांगा. ग्रामपंचायत लक्ष देईन आमच्याकडे, ग्रामपंचायत देणार, व्हिडिओ देईना. बरोबर आहे, आम्ही सगळ्यांना पत्र व्यवहार केले. आमचं कामच नाही म्हणून आलो कसं तुम्ही इथं? ते तुम्ही मला सांगायची गरज नाही. असं थोडीच आहे. तालुका माझा आहे, मी कुठे येईन? तुम्ही कशाला बोलताय यार? बोलायचं कोणाला मॅडम? तुम्हाला नाही बोलायचं, तुम्ही दखल घ्यायला आवाज खाली करायचा, अजिबात आवाज चढवायचा नाही माझ्यावर. चढवतोय कोण आवाज? सांगितलं काय तुम्हाला मी, माझं काम नाही नीट सांगितलंय ना. तुमचं काम मग ना, आम्ही त्यांचे घेऊन वरिष्ठ दखल आहेत कोणाची ना. मग? मग वरिष्ठ आहेत ना त्यांचे, बिल नाही आहेत का? कशाला ओळखाय तुम्ही आम्हाला? तुम्हाला ओळख नाही मग कशाला, मॅडम. काय भाषा आहे तुमची बोलायची? तुम्ही व्यवस्थित बोला, आम्ही मी तुम्हाला व्यवस्थित इज्जत बोलले, देतो. तुम्हाला तुम्ही व्यवस्थित बोला. बोलले. मी तुम्हाला शिवाय आवाज- दिल्या? माझा आवाज तेवढा आहे. तुमच्या तुम्हाला तुम्हाला शिवाय दिल्यात का मी? तुम्हाला शिवाय शिवाय दिल्यात द्यायचं का? संबंध मग काय काय, मॅडम? काय बोलायला लागलाय तुम्ही? व्यवस्थित बोलतो एक तुम्हाला तुम्ही कोणी नव्हतं. हे प्रशासनाचे काम आहे ते. हे माझं नाही रोड आहे बीड काम. उकाडलं, एक गावात मिनिट. जायला पार्काला एक रोड मिनिट, राहिलेला माझं आहे. काम नाही आहे ते. तुम्हाला मी 3 वेळा सांगते आतापर्यंत. तुमचं काम नाही असं थोडीच आहे मॅडम. माझं संबंधच नाही धंदा त्याच्याशी. तुम्ही तालुक्याची हा, त्या नात्यानेच आम्ही आलोय फक्त. त्या नाही, अतिक्रमण ज्या स्थानिक संस्थेचं काम आहे. तुम्ही काय केलं नाही. काम करायच्या वेळेस बी आम्ही आडवं लावलेलं आहे. घर तयार करायच्या वेळेस बी आडवं लावलेली आहेत आम्ही. काय पद्धत आहे यांची? काय बोलताय? पद्धत तुम्ही म्हणतात आमची कामं नाही, नाही. तुम्हाला आताही नाही, 10 वेळा सांगायला लागले. आमचं काम ज्यावेळेस अतिक्रमण होतं त्यावेळेस आम्ही प्रत्येक वेळेस आडवं लावलेली आहे. अहो, माझं कामच नाही. हे तुम्ही व्हिडिओला त्यांच्या सीओला बोला ना, जाऊन तिथं डेप्टी सीओ पंचायत आहे, त्यांचा विषय आहे. मग बोलायचं कुणाला? त्यांचं नाही. मग काय त्यांचं त्यांचं? नाही बरोबर. त्यांच्याकडे जातो. त्यांच्याकडे बी गेलोच ना आपण. ते काय म्हणजे यांच्याकडे जा का? आम्हाला वाटतंय की त्यांच्याकडे बोलणं. असं बोलले का ते? कोण म्हटलं? काय संबंध आहे कर्ज आमचा? बसलेले इथं. बघा त्यांचं काय मग करायचं. कशाला तुम्ही एवढं आटापिटा करताय? ही कुठल्या पद्धतीची बोलायची? अहो, पंचायत समितीला सगळ्यांपाशी जाऊन आम्ही अर्ज दिलेले आहेत. कोण राहील अर्ज द्यायचं पार कलेक्टर पर्यंत दिलेलं आहे. वर्षानुवर्ष चाललंय, आजचं थोडीच आहे. कुठं काढतात आपल्याला कळत नाही का? कशाला असं करताय? कशाला काढून एवढं आम्हाला कळत नाही, मूर्ख नाही आम्ही. तुम्हाला काय आम्ही बोललंच नाही ना मॅडम. हो, तुम्ही बसा ताई, तुम्हाला माहितीच नाही. तुम्हाला माहिती बोलूच नका ना इतकं. तुमचं काम नाही तर येऊ नका मॅडम, तुम्ही जावा. ज्याचे काम नाही ते बघा द्या. तुम्ही मॅडम तुम्ही आवाज खाली करा. तुम्ही चला तुम्ही. उद्या वाचताल पण पद्धतीने बोलायचं. मी पद्धतीने बोलले. अहो, हे काम तुम्ही डायरेक्ट अंग झटकून टाकताय मॅडम. प्रशासनाचं काम नाही तर आवाज खाली करा. तुम्ही शांत बसा मॅडम. मी शांतच बसते. जास्त तुम्ही बी आवाज खाली करून बोला. आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट देतो, तुम्ही रिस्पेक्ट द्या. तुम्ही आरापुरीची भाषा करता, आम्ही व्यवस्थित बोलतोय तुम्हाला. तुम्हाला मी अजिबात नीट बोललेलं आहे. अजिबात आम्ही मॅडम तुम्हाला respect बोललेलं देऊन नाहीये. बोलतोय, मी मॅडमच कुठलीही म्हणतो आम्ही. बाजू- एक मिनिट, कुठलीही तुम्ही माझं काम सरळ अंग चुकलेलं झटकून नाही. टाकताय मॅडम, हे आमचं कामच नाही. कुणाचं आहे मॅडम? माझे वरिष्ठ जरी असले तरी त्यांना हेच सांगणार आहे, माझं काम अहो, नाही. बरोबर आहे, तुमचं काम आहे. तुम्ही व्यवस्थित सांगा ना, तुम्ही वरिष्ठांकडे जा. तुम्ही सरळ अंग झटकून टाकताय, तुम्ही सांगताय आमचं माझं कामच आज नाही. नाही सांगते, माझं काम नाहीये म्हणून मी आताही सांगायला लागले. बरोबर आहे, मग तुम्ही व्यवस्थित सांगा. व्यवस्थित सांगितलं, हे माझं काम नाही. तुम्ही सरळ सांगतात माझं काम नाही, तुम्ही वरिष्ठांकडे बघा. ही कोणती भाषा झाली ज्याचं काम आहे तुमची? त्याला- आम्ही तुम्हाला व्यवस्थित बोलतो एक म्हणजे मिनिट, तुम्ही एक मिनिट. respect देऊन बोला. माझं ज्याचं काम आहे त्याला सांगा म्हणते. अहो, मग तुम्ही स्थानिक अंग झटकताय मॅडम, हो तुम्ही या. म्हणतात माझं हो कामच या. नाही. मी आज पण तेच म्हणते, माझं कामच नाही. स्थानिक स्वराज्य संस्था आहे तुमच्या गावात, गावाचं काम त्यांचं आहे, त्यांना सांगा. मी हे आजही सांगायला लागले. मग स्थानिक स्वराज्य संस्थेत जे कोण आहे त्यांना बोला ना, त्यांना बोला ना तुम्ही तुम्ही. असं व्यवस्थित बोलले ना, मी तर आम्ही पहिल्यांदा व्यवस्थित बोलू सांगितलंय ना. तो तुम्ही हा direct मुलगा आवाज- एक मिनिट तुम्ही उशीर आलाय, तुम्ही उशीर आलाय. तो मुलगा आला होता तेव्हाच मी सांगितलं हे आमचं काम नाही म्हणून. मी 10 वेळा सांगितलं आणि आज नाही, मी माझ्या वरिष्ठांना हेच सांगेल, ज्याचं काम आहे त्याला करू दे ना. आमचं काय संबंध आहे याच्याशी? गावाचं काम आहे, व्हिडिओ बघेल, जिल्हा परिषद सीओ बघेल ना. ठीक आहे, नाही तुमचं काम तर ठीक आहे. आम्ही तुमच्या तिथे येऊन आत्मदान प्रयत्न करू. तुम्हाला जे एखादं काय करायचं करायचं ते तुम्हाला जे पैसे देऊ करायचं आम्ही. तुम्ही ठीक करू आहे, शकताय. तुम्ही तुमच्या पद्धतीने हा, करा, तुम्ही आम्ही आमच्या स्वतंत्र नागरिक आहे, काही करू ओके. शकताय. ज्याचं काम त्याला करू दे ना. ठीक आहे. थोडा रिस्पेक्ट द्या मॅडम, आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट देतो. तुम्हाला तुम्ही जर का उडवाउडीची उत्तर द्यायचं असले- एक तर मी तुम्हाला बोलू. गेले 2 दिवस झालं वाकी गावमध्ये जे अतिक्रमण झाले, आमचे ग्रुप ग्रामपंचायत दैठणा पिपळ सुट्टी वाकी, तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर 2 दिवस झाले आम्ही उपोषणाला बसले. कसल्याही प्रकारचा अधिकारी आमची दखल घ्यायला आला नाही. माननीय आमदार सुरेश अण्णा दस यांना मी फोन केल्यानंतर त्यांनी तहसीलदार मॅडमला पाठवलं. त्यानंतर मी त्यांची गाठ घेण्यासाठी गेलो, अतिक्रमण दाखवण्यासाठी इथं आहे. तर मॅडमचं
बोलण्याची पद्धतच वेगळी होती. नेमकं न्याय मागायचा कोणाला आम्ही? मॅडम अंग झटकून टाकतात की हे आमचे कामच नाहीत. असा तो व्हिडिओ आहे, तो व्हायरल होतोय. मॅडम म्हणतात ती बीड येऊन तुम्ही बघून घ्या, ती स्थानिक स्वराज्य संस्था आहे, तीन तुम्ही बघून घ्या, माझी ही कामच नाहीत. आणि अरे रावीची भाषा करून निघून जातात इथून. कसल्याही प्रकारच्या उपोषणस्थळी भेट नाही दिली, कोणताही अधिकारी इकडं आलेला नाही. न्याय आम्ही मागायचा कोणाला? आम्हाला नाही भेटला नाही तर मी कलेक्टर ऑफिस पाशी जाऊन आत्मदहन करीन.